एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशा प्रकारचा रोल नाशिक पोलिसांनी अदा केला आहे। खरं तर राज्यभरामध्ये बांगलादेशी घुसखोरांची जी टोळी आहे तिच्यावर कारवाई करावी अशा प्रकारच्या वेगळ्या मागण्या केल्या जात होत्या। मात्र नाशिक पोलिसांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुमोटो कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये 8 बांगलादेशींना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। माझ्या बाजूला दिसणारे हे जे पोलीस आहे हे कर्मचारी आहेत। कोणी पोलीस उपनिरीक्षक आहे, कोणी शहर पोलीस आहे, कोणी पोलीस निरीक्षक आहे। अशा प्रकारचे वेगळे जबाबदाऱ्या जे आहे ते पोलिसिंग करत असताना निभावत असतात। मात्र त्यांनी एक आगळ्या प्रकारची पोलिसिंग केलेली आहे। ती म्हणजे माझ्या बाजूला दिसणारे हे विश्वास चव्हाण के नामक अधिकारी आहे। यांनी त्या ठिकाणी जाऊन लेबर कॉन्ट्रॅक्टरची भूमिका बजावली। त्याचबरोबर दृश्यांमध्ये दिसणारे प्रवीण माळी जे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे ते पदाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जरी असले तरी त्यांनी लेबर कॉन्ट्रॅक्टरची भूमिका बजावली। आपल्याला जाधव मॅडम दृश्यांमध्ये दिसताय, यांनी लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या पीए म्हणून भूमिका बजावलेली आहे। इकडे गणेश वाघ आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत, त्यांनी लेबर म्हणून अर्थात कर्मचारी म्हणून भूमिका बजावली आहे। ही भूमिका नेमकी काय बजावली हे खरं तर समजून घेणं महत्त्वाचं आहे। नाशिकमधल्या एका बांधकाम साईटवर काही बांगलादेशी नागरिक जे आहेत ते राहत होते अशा प्रकारची तक्रार या सगळ्या पोलिसांना मिळाली, त्यांच्या टीमला मिळाली आणि त्यानंतर या सगळ्या टीमचा शोध घेण्यासाठी या पोलिसांना एक पथक तयार केलं आणि हे पथक होतं लेबर लोकांचं। अर्थात कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल, कोणी लेबर असेल, अशा पद्धतीनं हे सगळे पोलीस कर्मचारी लेबर बनून त्या लोकांसोबत राहिले आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला। नेमकं हे प्रकरण कशा पद्धतीनं त्यांनी समोर आणलं हे आपण सुरुवातीला मुदगल सरांकडे जाणार आहोत। सर, हे सगळं नेमकं प्रकरण काय होतं आणि कशा पद्धतीनं या 8 बांगलादेशींना शोधण्यात तुम्हाला यश आलं? एक 8 दिवसापूर्वी आमच्या टीमला इन्फॉर्मेशन मिळाली। त्यात API श्री प्रवीण माळी यांना इन्फॉर्मेशन मिळाली आणि इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर एवढ्या लोकांमध्ये फक्त बांगलादेशीत कसे टार्गेट करायचे किंवा कसे सिलेक्ट करायचे याचं आम्ही वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेतलं। माननीय पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टीम तयार केली आणि नेमकं कशामुळे आपल्याला इझिली करता येईल आणि दुसऱ्या लोकांनाही माहिती पडणार नाही अशा पद्धतीने प्लान चॉकआउट केल्यानंतर या लोकांनी स्वतः साईटवर जाऊन त्यांच्यामध्ये मिसळून आणि त्यांची भाषा कशी ओळखता येईल याच्याकरताही त्यांनी एक गुप्त बातमीदार आणला होता जो त्यांची लकब ओळखायचा आणि त्यांना सोबत ठेवून या टीमनी आपलं वेषांतर करून त्यांना आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यानंतर कारवाई करण्यात आलेली। खरं तर बांगलादेशी ज्या साईडवर काम करतात साईडवर जाऊन त्यांना आयडेंटिफाय करणं हे चॅलेंजिंग होतं। हे चॅलेंज आपण कसं पूर्ण केलं? ज्या वेळेला आम्हाला सदर याची माहिती मिळाली तसेच माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय पोलीस उपायुक्त सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सर मिटके सर यांनी आम्हाला सूचना केल्या होत्या की बांगलादेश नागरिकांबाबत आपल्याला कारवाई करायची आहे। त्याप्रमाणे आम्ही काम करीत असताना गुप्त बातमीदाराबाबत आम्हाला माहिती मिळाली। माहिती मिळाल्यानंतर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुदगल सर आणि माझ्या टीमने प्लॅनिंग केलं। त्या प्लॅनिंगप्रमाणे आम्ही काही सुपरवायझर म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो। सुपरवायझर आणि वेषांतर केलं आम्ही। तसेच मजूर म्हणून आम्ही त्या ठिकाणी माझ्या टीमने काम केलं। 4 दिवस आम्ही त्या ठिकाणी ट्रॅक केलं सदर इस्मानचा आणि सदर इस्मानचा ट्रॅक करत असताना आम्ही ज्यावेळेस खात्री पडली की हे बांगलादेशी नागरिक आहेत त्यावेळेला आम्ही त्यांना ताब्यात घेतले। तुम्ही स्वतः नेमका कशाचा रोल केला? लेबर? मी स्वतः सुपरवायझरचा रोल केला। तसेच जाधव मॅडम यांनी सुपरवायझर असिस्टंटचा रोल केला। तसेच टीमने इतर काम केले। पठाण साहेब, तुम्ही देखील त्या टीममध्ये होता, तुम्ही कसला रोल केला त्या ठिकाणी आणि तो रोल करत असताना काय अनुभव होता? मी लेबरचा रोल केला होता। त्याच्यात लेबरचा रोल करताना वेशभूषा थोडी बदलावी लागते। डोक्याला तेल वगैरे लावून एकदम अनफ्रेश थकलेला असं आणि थोडंसं हिंदी बोलायचं असतं त्याच्यात आणि हिंदी बोलताना हिंदी मिक्स केल्यामुळे त्यांना काही संशय आला नाही आणि संशय आल्याची परिस्थिती असली तर ती जागा आम्ही सोडून द्यायचो, लगेच दुसऱ्या ग्रुपमध्ये मिसळायचो। असं करून ते सगळे ट्रेस आउट केले, बातमीप्रमाणे खात्री केली। खात्री झाल्यानंतर मग मुदगल साहेबांच्या आणि माळी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली। वाघ साहेब, आपण देखील त्यांच्या टीममध्ये, आपण दिसायला शरीरयष्टीने एकदम धष्टपुष्ट आहे, तुमच्यावर संशय नाही आला का? तुम्ही काय रोल प्ले केला? पेंटरचे कपडे होते अंगावर, त्याच्यामुळे कोणाला काही संशय आला नाही माझ्यावर। काय म्हणून केला? पेंटर रंगकाम करणारा माणूस, त्याच्यामुळं माझ्यावर संशय नाही आला आणि मी असंही खूप कमी बोलतो आणि तेव्हाही खूप कमी बोललो, त्याच्यामुळे संशय नाही आला। मॅडम, तुम्ही ह्या टीममध्ये होता, तुमची भूमिका काय होती त्या टीममध्ये? लेबर कॉन्ट्रॅक्टर सरांची PA म्हणूनच होते मी आणि सिव्हिल ड्रेसमध्येच होते। हा आगळा वेगळा अनुभव माझ्यासाठी होता खूप सारा। तुमच्यावर संशय नाही आला का? नाही। मॅडम, तुम्ही काय म्हणून गेलात तिथे? मी महिला लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच गेलेले होते, सहाय्यक असिस्टंट म्हणून काम केलं। अनुभव खूप छान होता आणि आगळी वेगळी कामगिरी करण्यासाठी एक संधी मिळाली
मॅडम तुम्ही या टीमबरोबर होता का? नेमका तुमचा रोल काय होता या टीमबरोबर? हां, मी टीमबरोबर होते. सरांचे असिस्टंट म्हणून मी तिथं प्ले केलेला आहे. हो, चांगला अनुभव आला आणि खूप काही शिकायला पण मिळालं. आपण बघतो आपल्यासोबत आणखी काही पोलीस अधिकारी कर्मचारी आहे. चव्हाणके साहेब, तुम्ही त्या ठिकाणी रोलमध्ये होता. किती एकूण टीममध्ये तुमच्या किती लोक होते आणि त्यात तुमची भूमिका आणि तुमचा रोल नेमका काय होता? मी सुपरवायझरच्या भूमिकेत होतो. मी रेकी करायला तसे 10 ते 12 आमची अधिकारी आणि अंमलदारांची टीम होती. म्हणजे एका वेळी सगळे एका ठिकाणी नाही जाऊ शकत. म्हणजे आम्ही सगळं जो काही प्लॅन केला होता त्याप्रमाणे आम्ही रेकी करायचो. त्या वेषांतर करून स्वतःला डिस्क्लोज न होऊ देता त्यांच्यामध्ये जाऊन मिसळून त्यांच्याकडून माहिती काढणं आमच्यासाठी खरंच म्हणजे आव्हानात्मक होतं. पण ते सगळं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सूचनाप्रमाणे हे सगळं तडीस गेलेलं आहे. हो, त्याच्याप्रमाणे ही कारवाई पूर्ण झालेली आहे. अभिजित सर, तुम्ही नेमका काय रोल प्ले केला? मी फील्डवर तर नव्हतो, परंतु त्या संदर्भाने अजून काय चालू होतं ते बॅकअप देतो. तुम्ही काय रोल प्ले केला? मी सुद्धा पेंटरची भूमिका केली तिथे. कसली? पेंटर म्हणून काम केलं, कपडे चेंज केले, पेंटरसारखीच वेश भूमिका. आणि ज्यावेळेस ते जेवायला वगैरे बसले त्यांच्या आजूबाजूला बसून त्यांची भाषा वगैरे कसं ट्रॅक करता येईल जसं सर वरिष्ठांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही ते करून वरिष्ठांना माहिती दिली पूर्ण. तुम्ही काय रोल प्ले केला? मी देखील पेंटरचा रोल केला. डोक्याला रुमाल वगैरे घालून नाईट पॅन्ट, टी शर्ट वगैरे आणि त्यांच्यात मिक्सअप व्हायचो आम्ही आणि त्या प्रकारे माहिती घेतली मग जाऊन. देसले साहेब, तुम्ही काय रोल प्ले केला? प्रत्येकाने एक एक मिनिटात तुमचा रोल सांगा. मी सरांचा ड्रायव्हर होतो, पण माझ्याकडे बघून संशय येऊ नये त्यांना, कारण हे डिपार्टमेंटचे म्हणून मी साईडला थांबलो होतो. मी पण एक पेंटर म्हणूनच एक भूमिका केली आणि एक अभिनयामध्ये आपण जसे कलर्स वगैरे लावून भूमिका करतो तो एक पोलीस खात्यामध्ये राहून एक वेगळा अनुभव आला. मी चव्हाणके साहेबांचा PA म्हणून असं एक असिस्टंट म्हणून काम केलं त्यांच्याबरोबर, अप टू डेट राहून, जसं कोणाला संशय येणार नाही, मजुरांना वगैरे कोणाला अधिकाऱ्यांसारखं त्यांच्याबरोबर कोणतरी आहे बुवा याचा रोल केला. तुम्ही कसला रोल केला? आम्ही सर्व सहकाऱ्यांच्या बॅकअपसाठी बाहेर होतो. ॲक्च्युली माझा पण बॅकअपचाच रोल आहे, बॅकअप करण्यासाठी. आपण बघतोय नाशिक पोलिसांचं हे पथक आहे आणि या पथकानं खरं तर राज्यात चर्चेत आलेल्या अशा प्रकारची ही कारवाई केली आहे. सदरक्षण आहे, खलनिग्राण आहे, हे जे ब्रीद वाक्य आहे नाशिक महाराष्ट्र पोलिसांचं ते त्यांनी या कारवाईतून खरं ठरवलं आहे. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलिसांनी या केलेल्या कारवाईचं सर्व स्तरातून स्वागत होतं आहे. मात्र अशा पद्धतीनं जे बांगलादेशी नाशिकच्या वेगळ्या भागात राहत आहे त्यांना ट्रॅक करणं, त्यांना कुठल्याही प्रकारचा संशय येऊ न देता त्यांच्यासोबत 4 दिवस राहून त्यांच्याबरोबर काम करून त्यांना शोधून काढणं एक चॅलेंजिंग काम जे आहे ते नाशिक पोलिसांनी केलं आणि या कारवाईचं सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.